पहिला तर मुद्दा असा आहे, लोकसभेला आम्ही महायुतीने लढलो, विधानसभेला महायुतीमध्ये लढलो. जर आमच्या नेते मंडळींनी व्यवस्थित जर समन्वय साधला तर ते पण महायुतीमध्ये सगळीकडे लढलेच आहे. पण जर काही मंडळींना असं वाटत असेल की इथे आम्हाला काय यांना बरोबर घ्यावं, जर काही ठिकाणी अशा गोष्टी घडणार आहेत, आमची पण तयारी आहे, तसं काय काळजी करायचं कारण नाही आहे. कारण आम्ही काय मेलेल्या आईचं दूध प्यायलेलो नाही आहे. आम्ही पण मर्द मराठ्यांचे बच्चे आहोत. आम्ही पहिलं सांगतो की महायुतीमध्ये लढावं आणि जिथे कुठं अपवाद असेल तिथे ते प्रत्येक सोबत लढायला काय काळजी करायचं कारण नाही. सर, निधी वाटपावरून सातत्याने वाद होताना दिसून येतात. आपण पाहिलं तर राष्ट्रवादीकडे शांत असते, पण शिंदेगडांनी भाजपमध्ये वादावाद सुरू असतात. काय सांगा? असं काही नाही आहे. भाजप आणि शिवसेना ही पहिल्या सुरुवातीला एकत्र आलेली आहे. त्यामुळे जे एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये निधी मिळाला, कामं मिळाली, ती प्रचंड मिळाली आणि त्याच्यामुळे मग असं वाटतं. परंतु परवा आमचं ठरलं की नवीन आलेले जे काय आमदार आहेत निवडून सगळ्याच पक्षाचे, त्यांना पहिलं प्राधान्य द्यायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.